नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एका हुकुमाचा. लेखिका आहेत मानसी ताम्हणकर. श्रोते हो, या कथेच्या पहिल्या 2 भागात आपण बघितलं की रघुवीर एक यशस्वी लेखक नाटककार आहेत आणि ते त्यांचं नवीन नाटक लिहिण्यासाठी पुण्याजवळ एका फार्म हाऊसमध्ये कुटुंबासह गेलेले आहेत. त्यांचं नाटक आता लिहून पूर्ण होतंय आणि एके दिवशी रात्री एक अघटित घडतं. त्यांचा कुत्रा, त्यांचा नोकर, त्यांच्या 2 बंदुका या गायब होतात आणि त्यांची गाडी देखील बंद पडते. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या मनात आता भीतीने घर केलेलं आहे आणि ते आता तिथून घाबरून निघून जाण्याची तयारी करत आहेत. या कथेचा पुढील 3रा भाग. पिरंगुटचं फार्म हाऊस. शांतीप्रसादमध्ये घडणाऱ्या घटनांपूर्वी 3 महिने आधी मुंबई शहरात बरीच गडबड झाली, जेव्हा शहरातील एक नामवंत वकील बानी याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. 65 वर्षीय ॲडव्होकेट कृष्णकांत बानी गुन्हेगारांचा, आरोपींचा निष्णात वकील म्हणून ओळखला जात होता. त्याची कीर्ती दिगंत होती. रेस आणि सट्ट्यात हमखास जिंकणारा असा तो वकील बाजीगर होता. गेली 35 वर्ष तो कुप्रसिद्ध गुन्हेगार, अंडरवर्ल्ड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉन मोहिनी राजचा वकील तर होताच, किंबहुना त्याच्या संपत्तीचा लाभदायक कार्यामध्ये विनिमय करण्याचंही काम बानी करत होता. कुप्रसिद्ध गुन्हेगार, अंडरवर्ल्ड किंग मोहिनी राज मुदलियार. वय 60 वर्ष. किशोर वयात प्रारंभ झालेलं अपराधी जीवन, दरोडे, घरफोड्या, बँका लुटणे आणि मार्गात आलेल्या लोकांची बेधडक निर्घुण हत्या करणारा मोहिनी राजन हळूहळू आपल्या गँगचा बॉस झाला होता. अनभिषिक्त किंग बनला होता. खुनी मोहिनी राजनने आपला अधिकार, आपली दहशत सर्वत्र वाढवली. दूध बेकरी युनियन, कारखाने, लघु उद्योगांमधील वादग्रस्त युनियन आणि इतर महत्त्वपूर्ण संस्थांना त्यानं आपल्या नियंत्रणाखाली घेतलं. काही संस्थांचा तो अध्यक्षही झाला, तर काही नामवंत संस्थांच्या कार्यकारिणीवर पदाधिकारी म्हणूनही तो समाजात वावरू लागला. युनियन्समधल्या गुंडांच्या साहाय्याने अवैध मार्गानं मोहिनी राजननं जवळजवळ 10-12 कोटी रुपये जमा केले होते आणि काळ्याचे पांढरे दाखवून या संपत्तीवर आयकरही भरला होता. परंतु CBIला मोहिनी राजनचा गुन्हेगारी पेशा पूर्णतः परिचित होता. शहरातल्या आणि शहराबाहेरील घडणाऱ्या प्रत्येक बँक रॉबरीत मोहिनी राजनचा हात असल्याचं ते पक्क ओळखून होते. पण मोहिनी राजनचं ते काही वाकडं करू शकत नव्हते. त्याच्या अनेक उलाढालींमुळे आणि ॲडव्होकेट बानीच्या कायदेशीर डावपेचांपुढे पोलिसांची धडपड व्यर्थ ठरत होती. आपल्या 55व्या वाढदिवशी आपल्या गुन्हेगारी विश्वासा निरोप घेण्याचं मोहिनी राजननं निश्चित केलं. अपराधी व्यवसाय पूर्णतः सोडण्याचा निर्णय त्यानं घेतला होता खरा. खरं तर गुन्हेगारी विश्वातून निवृत्त होणं तितकं सोपं नसतं. दरोडे, खून, लुटालूट इत्यादी कुकर्माच्या अनभिषिक्त साम्राज्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या मोहिनी राजनचा या पेशातून निवृत्त होण्याचा निर्णय कठीणच नव्हे तर असंभव वाटत होता. बऱ्याचदा असं ऐकायला आणि पाहायला मिळतं की गुन्हेगारी किंवा पर्यायानं गुन्हेगारी व्यवसाय पूर्णतः सोडून द्यायचा विचार त्या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख करतो तेव्हा टोळीतलाच एखादा गुंड त्याची हत्या करतो. परंतु बदमाश मोहिनी राजन मूर्ख नव्हता, हे तो सर्व ओळखून होता. या सर्व प्रकाराची त्याला जाणीव होती. त्याच्याकडे 10-12 कोटी रुपये होते. त्यांना 2 कोटी रुपये आपल्या टोळीतील काही नामचीन गुंडांना वाटले आणि आपल्या जीविताची शाश्वती त्यांच्याकडून गॅरंटी स्वरूपात घेतली. भल्या मोठ्या रकमेद्वारे स्वतःच्या जीवनाची सुरक्षा त्यानं परदेशातल्या आपल्या काही गुन्हेगार दोस्तांच्या गुंडांना 2 कोटी रुपये देऊन विकत घेतली होती. आता 8 कोटीची संपत्ती जवळ असताना ती खेळती ठेवणारा ॲडव्होकेट बानीसारखा 2चे 4 करणारा सल्लागार पदरी असताना मोहिनी राजनला आता भविष्याची चिंता नव्हती. त्यानं कप परेडला समुद्राकाठी एक आलिशान बंगला घेतला
आणि सामाजिक आयुष्य व्यतीत करण्यासाठी तो या बंगल्यात राहू लागला. ज्या काळात मोहिनी राजन गुन्हेगारी जगताचा बादशाह होता, त्या काळात त्याने क्लब डान्सर रूपा सिंग या सुंदरीशी विवाह केला होता. रूपा नावाप्रमाणे रूपवान होती. उंच, सडपातळ, सोनेरी केसांची, काळ्या भोर डोळ्यांची रूपा प्रथम दर्शनीच मोहिनी राजनच्या नजरेत ठसली. 45चा मोहिनी राजन गुन्हेगारी विश्वाचा प्रमुख असला तरी प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा होता. रूपा सिंगही त्याच्या प्रेमात पडली. तिच्या दृष्टीनं त्याचा पैसा महत्वाचा नव्हता. मोहिनी राजनचं प्रभावित करणारं अस्तित्व तिला आवडलं होतं. गुन्हेगारी जगाची निवृत्ती स्वीकारल्यानंतर मोहिनी राजन आपल्या वर्तणुकीद्वारे खऱ्या अर्थानं समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती बनली होती. रोज संध्याकाळी हाजी अली जवळील गोल्फ क्लबच्या मैदानावर गोल्फ खेळणं, कधी ब्रिजचे 2-4 डाव टाकणं, दिवसाआड पार्ट्या देणं, कधी पार्ट्यांना जाणं, असं त्याचं दैनंदिन जीवन झालं होतं. सुसंस्कृत उच्चभ्रू समाजात तो मिसळत होता. मद्य जरी घेतलं तरी प्रमाणात. आपलं वर्तन मोहिनी राजांना असं स्वच्छ ठेवलं होतं की त्याच्याकडे कोणी बोट दाखवणं मुश्किल झालं होतं. सारांश, समाजानं उच्चभ्रू लोकांनी मोहिनी राजनला स्वीकारलं होतं. मात्र त्याच्या भूतकाळाविषयी समाज अनभिज्ञ होता. रूपा सिंगही समाजात प्रतिष्ठितांमध्ये सामावली गेली होती. तारुण्य आणि सौंदर्यामुळे तिला प्रतिष्ठित समाजात मान सन्मान मिळत होता. तिच्याशिवाय कुठलाही समारंभ सुना वाटे. रूपा कधी शॉपिंगसाठी बाहेर पडे आणि मोहिनी राजन घरात एकटाच असे तेव्हा त्याला आपला भूतकाळ आठवत बसण्याचा जणू छंद जडे. त्याला वाटू लागे की परत आपण एकदा प्रमुख बनावं. गँगचं बॉसपद त्याला अस्वस्थ करी. त्याच्या मनात तर खूपदा यायचं, पण पाऊल मात्र त्या दिशेने त्यानं उचललं नव्हतं. नंबर 1चा गुन्हेगार होऊन सुद्धा त्यांनी त्याची चादर स्वच्छ होते, कारण मोहिनी राजांचं कुठलंच पोलीस रेकॉर्ड नव्हतं. तिकडे ॲडव्होकेट कृष्णकांत बानीनं त्याचा पैसा अशा पद्धतीने गुंतवला होता की तो कितीतरी पटीने वाढला होता. म्हणूनच जेव्हा जेव्हा त्याच्या मनात पुन्हा गुन्हेगारी विश्वात प्रवेश करण्याचा विचार येई, तेव्हा आपला हा विचार मोहिनी राजन झटकून टाके. पण असं असलं तरी रिकाम्या वेळात मोहिनी राजन बँक रॉबरी, अपहरण, शस्त्रांची ने-आण करणे, तस्करी इत्यादी योजनांची स्वप्न पाहत होता. आपल्या योजनांना तो अशा पद्धतीने अंतिम रूप देत असे की त्याचा रिकामा वेळ कसा निघून गेला ते त्याला कळत नसे. कधी तो नॅशनलाइज बँक लुटण्याची योजना तयार करीत असे. कशा पद्धतीनं 5 माणसं आत घुसून करोडो रुपये लुटून आणतील. कधी तो दिल्ली कलकत्त्यातील करोडपतीच्या मुलीचं अपहरण करण्याची योजना आखत असे. कशा रीतीनं अपहरण केलेल्या मुलीच्या बापाकडून लाखो रुपयाची खंडणी वसूल करायची. मेंदूतील या काल्पनिक विचारांच्या व्यायामामुळे त्याचं मनोरंजन होत असे. इतकंच नव्हे तर हा व्यायाम त्याच्या ब्रेनला सतत जागृत ठेवत होता. मात्र आपल्या या योजनांना कार्यान्वित करण्याचा मोहिनी राजनचा कुठलाही हेतू नव्हता. याविषयी मोहिनी राजांना रूपाकडे कधी उच्चार केला नव्हता. आपल्याला फावल्या वेळात तो काय काय करतो, कुठल्या योजनांमध्ये रमतो, हे जर रूपाला कळलं असतं तर तिने नक्कीच आकाश पाताळ एक केलं असतं. ॲडव्होकेट बानीनं आत्महत्या केली होती त्या सकाळीच मोहिनी राजन गोल्फचा एक डाव जिंकून आपल्या पार्टनर बरोबर बारमध्ये येऊन बसतो तोच बारमन त्याच्याजवळ येऊन म्हणाला, मिस्टर मोहिनी राजन, मलबार हिलवरून आपल्याला कोणा मिस्टर सदाशिवनचा फोन आलाय. मोहिनी राजन खुर्चीतून उठला. फोन घेण्यासाठी काउंटरपाशी गेला. काउंटरवरच्या माणसानं आदमीनं त्याच्या हातात रिसिव्हर दिला. रिसिव्हर घेता घेता मोहिनी राजन त्याच्या दोंडीत काहीतरी गुणगुणत होता. त्यानं रिसिव्हर कानाशी लावला आणि मोहिनी राजांचं गुणगुणणं क्षणात लुप्त झालं. ॲडव्होकेट बानीच्या सेक्रेटरीनं सदाशिवनं अस्थिर आवाजात बानीच्या आत्महत्येची बातमी सांगितली. आत्महत्या केली? मोहिनी राजांना अत्यंत विस्मयचकित होऊन विचारलं. येस सर. मोहिनी राजांच्या मस्तकात कुठेतरी शून्यवत झालं. आपला सत्यानाश झाल्याचं त्याला त्वरित जाणवलं. तो लक्षाधीशाचा नव्हे कोट्याधीशाचा अक्षरशः भिक्षाधीश झाला असं त्याला वाटलं. गेली 30 वर्ष तो बानीला ओळखत होता. त्याला पक्क ठाऊक होतं की बानी केवळ एक चतुर वकीलच नव्हे तर त्याच्या पैशाला पैसा जोडण्याची अद्भुत कला होती. किंबहुना दोनाचे चारपट करण्याची रहस्यमयी प्रवृत्ती त्याच्यात होती. मोहिनी राजांना हे सुद्धा चांगलं माहिती होतं की बानी बायकांच्या बाबतीत बरीच पहुची हुई चीज होता.
बाई हा त्याचा वीक पॉइंट होता. तसंच तो बेसावध जुगारी पण होता. कृष्णबानीनं आत्महत्या करणं याचा अर्थ तो संपूर्णतः कंगाल झाला असणार आणि या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला मिळाला नसेल. मोहिनी राजांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. मोहिनी राजांना आपला एकूण एक पैसा ॲडव्होकेट कृष्णकांत बानीच्या स्वाधीन केला होता. 2 आठवड्यांच्या निरंतर प्रयत्नांनी मोहिनी राजांना कळलं होतं की बानीने आत्महत्या का केली. ॲडव्होकेट बानीची एकूण 4 अशीलं होती. पैकी एक मोहिनी राजन मुदलियार हा होता. या 4ही जणांनी आपला पैसा बानीच्या भरवशावर दिला होता. पण बानी हा सर्व पैसा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत होता. तो हे सर्व पैसे सट्टा जुगार रेसवर लावत राहिला. मुजरा, क्लब डान्सर्स आणि आपल्या रखेल्यांवर उडवत राहिला. सट्टा जुगार रेसवर राहिलेला पैसा तो हरत राहिला होता आणि हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी तो पुन्हा पुन्हा जुगार खेळत होता. आणि एक एक करत 4ही अशिलांची संपत्ती बानीनं जुगार रेस सट्ट्यात घालवली होती. जेव्हा बानीनं हरलेल्या पैशाचा हिशोब केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यानं आपल्या 4ही अशिलांचे मिळून 13 कोटी रुपये फुंकले होते. त्या 13 कोटींमध्ये 8 कोटी रुपये तर एकट्या मोहिनी राजन मुदलियारचे होते. आपल्या दिवाळखोरीला, जुगारीपणाला मोहिनी राजन कधीच माफ करणार नाही. परिणामी आपल्याला तडफडत ठार मारेल हे बानी जाणून होता. आणि मोहिनी राजांच्या क्रूर अत्याचारांपासून वाचण्याचा एकच मार्ग म्हणजे आत्महत्या, मृत्यू. आणि ॲडव्होकेट कृष्णकांत बानीनं आत्महत्या केली होती. मोहिनी राजांच्या अत्याचाराच्या कल्पनेनं त्याच्यापासून वाचण्यासाठी बानीनं मृत्यूचा मार्ग स्वीकारला होता. मोहिनी राजांना हे सत्य पचायला स्वीकारायला बराच वेळ लागला. 30 वर्ष जुन्या विश्वासू मित्रानं त्याचा पूर्ण विश्वासघात केला होता. मोहिनी राजांना बानीनं पूर्ण कंगाल निर्धन केलं होतं. बँकेतील खात्यात अवघे 22,000 रुपये, काही शेअर्स आणि बॉन्ड्स व्यतिरिक्त मोहिनी राजांची सगळी संपत्ती ॲडव्होकेट कृष्णकांत बानीच्या मृत्यूबरोबर जणू संपली होती. प्रतिष्ठित मोहिनी राजन मुदलियार भिकारी झाला होता. मोहिनी राजन मुदलियार फोर्टमधल्या दलाल स्ट्रीटवर असलेल्या एका जुनाट भक्कम दगडी इमारतीतील एका केबिन वजा ऑफिसात बसला होता. ते ॲडव्होकेट कृष्णकांत बानीचं ऑफिस होतं. बानी संबंधी सर्व वृत्तांत सांगून झाल्यावर सदाशिवन म्हणाला, हे सगळं असं झालं मुदलियार साहेब. आपल्याबरोबर खूपच वाईट घडलं. त्याचं मला व्यक्तिशः खूप दुःख वाटतंय. ॲडव्होकेट बानीसाहेब काय करीत असत याची मला अंदुकशी कल्पना होती, पण खात्री नव्हती. कधी कधी वाटायचं की तुमच्या कानावर आले की काय ते विचारावं तुम्हाला. बानीसाहेबांनी मला कधीच काही सांगितलं नाही. फक्त तुमच्याबरोबर असं काही झालं नाही साहेब. गेल्या 2-2.5 वर्षात त्यांनी तुम्हा चौघांचे मिळून 13 कोटी रुपये बर्बाद केलेत. मोहिनी राजन खुर्चीतून उठला. आपलं वय झाल्याचं आज त्याला प्रथम जाणवलं. मिस्टर सदाशिवन, मी बानीच्या लफड्यात अडकू इच्छित नाही. मला एकही पैशाची खोट आलेली नाही, कळलं? मी एकही पैसा गमावलेला नाही. कोणाच्याही समोर तुम्ही माझं नाव अजिबात चुकून सुद्धा घ्यायचं नाही. आणि कायम लक्षात ठेवा, जर वर्तमानपत्रवाले याविषयी माझ्याशी संपर्क साधायला आले तर मी मोहिनी राजन मुदलियार तुम्हाला ठार करेन ना. सदाशिवांना समज देऊन मोहिनी राजन बानीच्या ऑफिसातून तडक बाहेर पडला. दलाल स्ट्रीट रहदारीने दुथडी भरून वाहत होता. गर्दीतून वाट काढत मोहिनी राजन हुतात्मा चौकाजवळच्या कार पार्किंगमध्ये आला. त्याची काळीभोर चकचकीत मर्सिडीज तिथं पार्क होती. आपल्या मर्सिडीजचा दरवाजा उघडून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. विंड स्क्रीनमधून तो खूप दूर शून्यात पाहू लागला. मोहिनी राजनला आपलं भविष्य पूर्णतः अंधकारमय भासू लागलं. रूपाला हे सगळं सांगावं का? त्याची मनस्थिती द्विधा झाली. मोहिनी राजननं निर्णय घेतला की सध्या तरी तो रूपाला काही एक सांगणार नाही. पण आता तो करणार तरी काय? दैनंदिन खर्च कसा काय चालवेल? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मोहिनी राजनकडे नव्हती. गेल्याच आठवड्यात नवी कॅडिलॅक बुक केल्याची त्याला आठवण झाली. आणि रूपानं पसंत केलेल्या हिऱ्यांच्या हाराचं काय? याच आठवड्यात तो सराफाकडनं येणार आहे. पुढल्या महिन्यात रूपाचा वाढदिवस. तिला भेट देण्यासाठी 2,55,000चा मौल्यवान हार त्यानं मुद्दामून तयार करून घेतला होता. इतकंच नाही तर वाढदिवसानंतर काही दिवस स्वित्झर्लंडला फिरायला जायचं त्यांनी वचन रूपाला दिलं होतं.
त्यानंतर समुद्र यात्रा करायचंही त्याच्या मनात होतं. समुद्र सफरीची रूपाला खूप आवड होती. स्वित्झर्लंडच्या सहलीपेक्षाही विदेशी पूर्वेकडील पाश्चात्य देशांच्या सफरीसाठी ती उत्सुक होती. त्या बुकिंगचे अर्धे उरलेले पैसेही भरायचे होते. शिवाय मोहिनी राजांना बऱ्याच गोष्टी करण्याचं ठरवलं होतं, पण त्या पूर्ण करण्यासाठी भल्या मोठ्या रकमेची आवश्यकता होती. बँकेत फक्त 22,000 रुपये होते. 22,000 रुपये त्याला कसे आणि कुठे कुठे पुरणार होते? मोहिनी राजांना शिगार शिलगावला. काही क्षण तो आपल्या हातातील उंची सिगाराकडे बघत राहिला. नंतर त्यानं मर्सिडीज स्टार्ट केली. संथ गतीनं गाडी फाउंटनच्या रस्त्यावर धावू लागली. सिग्नल चौकातून मर्सिडीज कुलाब्याच्या दिशेने जाऊ लागली. आपला बंगला दूर कुठेतरी असता तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं. कार चालवता चालवता मोहिनी राजांचा बेंदू अधिक वेगानं काम करू लागला. आपल्या अत्यंत बिकट अवस्थेवर त्याला काही ना काहीतरी उपाय शोधून काढणं आवश्यक होतं, आणि तोही लगेच, लवकरात लवकर. मोहिनी राजन विचार करू लागला. मर्सिडीजच्या स्टिअरिंग व्हील बरोबर त्याचं विचारचक्र फिरू लागलं. एवी तेवी मी बरबाद झालोच आहे, आणि तसा फारसा म्हाताराही झालो नाही. परत आपला पेशा सुरू केला तर, तोच धंदा स्वीकारला तर, पण कसा? हा कसा त्याच्यापुढे निरुत्तर होऊन उभा राहिला. 60व्या वर्षी 8 कोटी रुपयांची संपत्ती मिळवणं, गोळा करणं कठीणच नव्हे तर असंभव होतं. याच जरतरची कसरत करत मोहिनी राजन आपल्या बंगल्यावर आला. रूपा कुठेतरी बाहेर जाण्यासाठी नटून थटून तयार होते. काही कळलं का? बानीनं आत्महत्या का केली ते? तिनं उत्सुकतेने विचारलं. सर्व काही घालून बसला होता. जा तू फिरून ये, मला बराच विचार करायचा आहे. बानी साहेब कंगाल झाला होता का? रूपानं मोहिनी राजांजवळ येत पुन्हा प्रश्न केला. त्याच्या टायची गाठ सोडत म्हटलं, जर असं होतं तर त्यानं आपल्याकडे यायला पाहिजे होतं. आपण त्याला काहीतरी मदत केली असती. रूपाच्या दृष्टीने बानी एक जादूगार होता. बानी एवढा घाट्यात जाईल याची ती कल्पना देखील स्वप्नात करू शकत नव्हते. इतका विश्वास तिचा कृष्णकांत बानीवर होता. रूपाचं बोलणं ऐकून मोहिनी राजांच्या ओठांवर कडवट हास्य तरळलं. होय डार्लिंग, तो साफ कंगाल भिकारी झाला होता. मग तो आपल्याकडे का नाही आला? आपण त्याला काहीतरी मदत केली असती. रूपाचा हा तर्कवाद मोहिनी राजांना आता खटकू लागला होता. मी नवनीतबाई ज्वेलर्समध्ये जाते. नवनीतबाई ज्वेलर्स झवेरींचा दुपारी फोन आला होता. हिऱ्यांचा हार तयार झालाय, तो पाहायला या म्हणून. तुम्ही आराम करा, मी जाऊन येते. मोहिनी राजन किंचित थरथरला. ही वेळ मौल्यवान हिऱ्यांचा हार खरेदी करण्याची नव्हती, पण त्यानंच तिला भेट देण्यासाठी त्याची ऑर्डर दिली होती. कॅन्सल करण्यासाठी तसे मोहिनी राजनकडे बरेच बहाणे तयार होते, पण तरीही रूपाचं मन आता तरी तो मोडू इच्छित नव्हता. तिच्या गोऱ्यापान दंडावर हळूवार थोपटत तो हळूवार स्वरात म्हणाला, हो हो, जाऊन ये तू. नीट बघून घे. काही बदल करायचे असतील तर तेही पहा. नंतर बोलू आपण. रूपा आनंदी मूडमध्ये बंगल्याच्या पोर्चमध्ये असलेल्या मारुती 1000 मध्ये जाऊन बसली. ऑपेरा हाऊसला नवनीत जवेरीच्या शोरूमकडे गे, रूपानं ड्रायव्हरला सांगितलं. एक शानदार वळण घेऊन रूपाची गाडी बंगल्याबाहेर पडली. आपल्या स्टडी रूममध्ये जाताच मोहिनी राजांना रूमचा दरवाजा आतून बंद केला. आपल्या टेबलाजवळील झुलत्या खुर्चीत बसून त्यानं सिगार शिलगावला. रूपाला परतायला किमान 2-2.5 तास तरी लागणार होते. मोहिनी राजनला हे 2-2.5 तास पुरेसे होते. त्यानं स्टडी रूमची खिडकी उघडली. सिगारची वलय तो हवेत सोडू लागला. त्या आलिशान रूममध्ये मोहिनी राजांच्या श्वासोश्वासाचा आणि भिंतीवरील सिटिझनच्या झुलत्या घड्याळाच्या टिकटिक शिवाय दुसरा कुठला आवाज येत नव्हता. पळणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर मोहिनी राजन मुदलियारचा विचार पक्का होत होता, आणि तो विचार पक्काच होता. कसंही करून 8 कोटी रुपये मिळवायचे. जवळजवळ तासभर विचार केल्यानंतर मोहिनी राजन अचानक आपल्या जागेवरून उठला. खिडकीचा पडदा दूर करून त्यानं बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेतला. तो परत आपल्या खुर्चीत येऊन बसला. खाली वाकून त्यानं टेबलाचा खण उघडला. आतून त्यानं एक फाईल बाहेर काढली. फाईलीत अनेक वर्तमानपत्रांची लहान मोठी कात्रणं होती. मोहिनी राजन एक एक कात्रण बारकाईने वाचू लागला. ती कात्रणं एका धनाढ्य व्यक्तीविषयीची होती. सर्व कात्रणं वाचून झाल्यानंतर त्यानं फाईल पुन्हा टेबलाच्या खणात व्यवस्थित ठेवून दिली आणि खण लॉक केला.
नंतर तो हलक्या पावलानं दरवाजाजवळ आला. हळूच दरवाजा उघडून आत क्षणभर उभा राहिला. कानोसा घेतला. पॅसेजमध्ये शांतता होती. खाली त्याचे दोन्ही नोकर शंकर आणि पांडू गप्पा मारत असल्याचा अस्पष्ट आवाज येत होता. बाकी नीरव शांतता पसरली होती. रूपाला यायला अजून अवकाश होता. मोहिनीराजन निश्चिंत झाला. दरवाजा बंद करून तो परत आपल्या टेबलापाशी आला. त्यानं टेबलाचा गुप्त खण उघडला. खणात एक जुनी डायरी होती. डायरीची पानं तो पालटू लागला. पानं उलटता उलटता त्याला हवं होतं ते सापडलं. तो एक टेलिफोन नंबर होता. त्यानं तो नंबर आपल्या डाव्या तळहातावर लिहून घेतला. डायरी त्या गुप्त खणात सरकवून त्यानं तो खण बंद केला. पुढल्या काही मिनिटातच मोहिनीराजननं कलकत्त्याला एक फोन लावला. फोनची बेल वाजत होती. क्लिक आवाज झाला. रिंग वाजायची थांबली होती. पलीकडून आवाज ऐकू आला. हॅलो, कोण बोलतंय? मला रहिमत खानशी बोलायचंय. मोहिनीराजांना हळू आवाजात उत्तर दिलं. मी रहिमत खानच बोलतोय. आपण कोण? मी तुझा आवाज ओळखला नाही रहमत, मोहिनीराजन उत्तेजित स्वरात म्हणाला. आपल्याला भेटून बरीच वर्ष झाली. जवळजवळ 10-12 वर्ष. कोण बोलताय आपण? रहमत खाननं तीव्रतेने विचारलं. तूच ओळख. आपण भेटून बरीच वर्ष लोटलीत. मेंदूला ताण दे, जरा ओळखशीलच. या अल्ला, तुम मोहिनीराजन मोहिनीराजन मुदलियार. ओ बॉस, मी तुम्हाला ओळखलं बरोबर ना? अगदी बरोबर, मीच बोलतोय. रहमत खानचा विश्वासच बसत नव्हता की मोहिनीराजांना त्याला फोन केलाय. त्याला असं वाटू लागलं की मधली 10-12 वर्ष गायबच झाली आहेत. रहमत खान 15 वर्षांपेक्षा अधिक काळ मोहिनीराजांचा उजवा हात होता. त्यानं असंख्य बँक रॉबरी केल्या होत्या, ज्याच्या सुसूत्र योजना मोहिनीराजांना आखल्या होत्या. कित्येक वर्ष गुन्हेगारांचा प्रमुख म्हणून पोलिसांना तो माहीत होता, पण ते त्याला हात लावू शकले नव्हते. जगातला कुठलाच असा अपराध नव्हता की जो रहमत खानच्या ताकदीबाहेरचा, सामर्थ्य पलीकडचा होता. बँक रॉबरी बरोबर अवघडातील अवघड सेफ उघडणं, खिसे कापणं, खोट्या नोटा छापणं, शस्त्रास्त्रांची ने-आण करणं, ती अवैध मार्गाने विकणं, खरेदी करणं, स्फोटके विकणं, पुरवणं, मोठमोठ्या किमती गाड्या चोरणं, धोक्याच्या विद्युत बेल निकामी करणं आदी गोष्टी रहमत खानच्या डाव्या हाताचा खेळ होता. आणि या सर्व गोष्टी योजनाबद्ध स्वरूपात मोहिनीराजन त्याच्याकडून करून घेताना स्वतः रहमत खान अत्यंत सावधपणे आपली कामं यशस्वी करत असे. परंतु स्वतः एखादी योजना स्वतंत्रपणे आखून ते काम करण्याचा प्रयत्न रहमत खानने केला की तो अयशस्वी होत असे. मोहिनीराजांच्या निवृत्तीनंतर आपल्यातल्या या त्रुटीचा अनुभव रहमत खानला आला होता. एक दिवस स्वतःच तयार केलेली दरोड्याची योजना असफल होऊन तो पकडला गेला होता. 14 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा त्याला झाली होती. पोलिसांना त्याच्या अनेक गुन्ह्यांची माहिती होती, पण यावेळी प्रत्यक्ष गुन्हा करताना पकडला गेलेल्या रहमत खानला तुरुंग दाखवण्याची संधी पोलिसांनी सोडली नाही. त्यानं आतापर्यंत केलेल्या अपराधांची भरपाई पोलिसांनी तुरुंगात त्याच्याकडून पुरेपूर वसूल करून घेतली होती. रोज त्याला टॉर्चर करताना पोलिसांनी हातचं काही राखून ठेवलं नव्हतं. जेव्हा रहमत खान शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो पूर्णपणे संपलेला होता, तुटलेला होता. 50शीचा रहमत खान बेडव शरीराचा आणि संपूर्ण पांढऱ्या केसाचा झाला होता. पोलिसांच्या सततच्या मारामुळे त्याची किडनी फेल झाली होती. सारांश, रहमत खान आता एक पडीक, तुटलेला फुटलेला महाल होता, जो कधी काळी शानदार असायचा. मात्र आपल्या गुन्हेगारी आयुष्यात रहमत खाननं बराच पैसा मिळवला होता, परंतु तो सगळा पैसा त्यानं बेपर्वाईने जुगारात घालवला होता. तो कफल्लक झाला होता. त्याच्याजवळ फुटकी कवडी देखील राहिली नव्हती. इतकंच नव्हे तर तुरुंगातून सुटल्यावर राहायला एक घर पण नव्हतं. जवळ होती फक्त म्हातारी अम्मी. रहमत खानची अम्मी अमिनाबी 70ची होती. नागपाड्यातील एका गल्लीत तिचं घर होतं. त्याच इमारतीतील 2 खोल्यांमध्ये ती वेश्या व्यवसाय करीत असे. अमिनाबी आपल्या तारुण्यात अत्यंत देखणी होती. प्रौढत्वाकडे झुकल्यानंतरही तिनं आपल्या शरीराची काळजी घेतली होती. 70ीतही ती आकर्षक दिसत असे. रहमतवर तिचं अतोनात प्रेम होतं. तुरुंगातून बाहेर पडल्यावर रहमत खान नागपाड्यात आपल्या अम्मीकडे गेला. रहमतची दयनीय अवस्था पाहून अमिनाबी अत्यंत अस्वस्थ झाली होती. रहमतला पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या मायेची आणि देखरेखीची आवश्यकता आहे तिच्या लक्षात आलं.
तिनं त्याला एक फ्लॅट घेऊन दिला. त्या छोटेखानी फ्लॅटमध्ये रहमत खान आरामात राहू लागला. फ्लॅट कुलाबाच्या स्ट्रँड सिनेमाच्या मागील गल्लीत एका जुन्या इमारतीत होता. रहमत खान सारा दिवस खिडकीत उभं राहून समुद्रातील छोट्या मोठ्या बोटी, लॉन्चेस पाहत असे. आपल्या गत आयुष्याची किंचित सुद्धा आठवण त्याच्या हृदयात धडकी निर्माण करत होती.